खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. खालापूर 11 खालापूर आणि ओमसे भंगारपाडा संघानं मॅच जिंकले, त्यांचं अभिनंदन. जाऊया पहिल्या फेरीतील चौथ्या मॅचकडे, ज्या ठिकाणी आई 11 ओवे विरुद्ध सार्थक 11 उरण पनवेल. आणि इथे बॅटिंगसाठी सज्ज झालेत विश्वजित म्हात्रे आणि ओमकार पाटील फ्रॉम मोरबी. तर गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन विश्वजित तयार. पहिलाच बॉलवर यावेळेस मात्र ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल फेस करत असताना अभ्याचा तडाखा विश्वजित म्हात्रेंना पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय आणि अफलातून स्टार्ट करून दिले आपल्या संघासाठी 6 धावेनं. खूप चांगली मॅच तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे. आणि या लढतीवर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय आणि अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडलंय. आज हे चित्र बऱ्याच वेळा पाहायला मिळाले. बऱ्याचशा फलंदाजांनी अगदी पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं, सिंगल डबल्स काढण्याची प्रथाच जणू संपत चालली की काय, असंच काहीचं चित्र. यावरचा बॉल हुक करायचा होता, बाचिकड घेऊन मागे चाललाय, अगदी फाईन. विश्वजित म्हात्रेच्या बॅटमधून निघतात या 4 धावा. चौकार येतोय. 2 बॉलवर 10 धावा. प्रचंड वेग आहे. दुसऱ्या बाजूला मात्र विस्फोटकता तेवढीच आहे. द लेजंड क्रिकेटर नाना पवार यांचं या क्रिकेट मैदानावर आगमन होत आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविध पत्नी, अर्थातच आम्ही लाडाने नानी असं म्हणतो, दोघांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप स्वागत आहे. यावेळेचा बॉल, पहिले 2 चेंडू पाहायला गेलं तर सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर कमबॅक नाही करणार मग तो विश्वजित कसला. पुढच्याच बॉल इथे निर्धाव टाकून मात्र कमबॅक करण्याचे सुतोवाच मात्र त्याने दिलेत. खूप चांगली फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला संपूर्णपणे रायगडचे स्टार आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीमधून, दुसऱ्या बाजूला मात्र उरण पनवेलमधील दिग्गज खेळाडू मोठ्या राऊंड विकेटनं विश्वजित यावेळेस मात्र बसून गुडघे टेकून मारतोय. लॉंग लेगच्या वरतून भिरकावलाय. विश्वजितला हा दुसरा षटकार पडतोय. काय फटका! हीच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे आब्याची. याच फटका हा ब्रँडेड आहे त्याचा आणि हा ट्रेडमार्क शॉट आहे विश्वजित म्हात्रेचा. आणि तोच ट्रेडमार्क यावेळेस मात्र मैदानामध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या टाळ्या आता मात्र पडल्या त्या विश्वजित म्हात्रेसाठी. आणि का पडू नये, कारण समोर एवढा प्रचंड वेगवान गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र ही लढाई विश्वजित म्हात्रे आणि विश्वजित ठाकूर, ही लढाई कोणाला बघायला आवडणार नाही आहे. आणि सगळेजण आता मात्र एन्जॉय करतात. विश्वजित म्हात्रे मात्र थोडासा हाबी होतोय विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट. राईट अमोर द विकेट तयार. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप सरळ लेफ्ट करून दिलाय. पंच इशारा करतात इट्स वाईट बॉल. व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेरून जाणारा एक अतिरिक्त धाव मिळेल. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. 17 रन्स, 2 षटकार, 1 चौकार या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली लढत आपण पाहतोय. अगदी पहिलीच ओव्हर आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मोठ्यावर आघात सुद्धा पाहायला मिळालेत. इथे मात्र समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. इथे बहुतेक फसलाय विश्वजित. झेल यावेळेस मात्र टिपला जातोय. परेश ठाकूर दुतुम संघाचा खेळाडू आणि इथे संपवले खेळी. सुरुवात चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये अभ्याची विकेट घेणार हे मात्र निश्चित केलं होतं विश्वजित ठाकूरनं आणि ती विकेट अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मिळवतोय. धावा जरूर झाल्यात या ओव्हर्समध्ये, परंतु ही महत्त्वपूर्ण विकेट मी तर म्हणेन सार्थक उरण पनवेलसाठी. विश्वजित म्हात्रे यावेळेस मात्र परततोय. काय विस्फोटकता होती विश्वजितची. 5 बॉल आणि 16 धावांची विस्फोटक इनिंग मात्र साकारली ती अभ्यानं. मॅन फ्रॉम दापोली विश्वजित म्हात्रे यावेळेस मात्र बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग गेल्या 5-6 वर्षामध्ये आकाश तारेकरनं गोळा केलाय. बाईक मॅन असं संबोधलं जातं. रायगडच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामधील असणारा हा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मॅन फ्रॉम मोरबी ओमकार. ओमकार यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न.
पहिल्यांदा खेळायचं होतं ऑन साईडला, तदनंतर मात्र वेगाने येणाऱ्या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु गल्लीमध्ये मात्र त्या ठिकाणी एक सोपा झेल देऊन पाठोपाठच्या चेंडूवर मात्र बाद होतोय. इथे विश्वजित ठाकूर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. फटके जरूर पडले, परंतु त्यानंतर मात्र सलामीची जोडी सुद्धा फोडली. हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाहीये. दोनही ओपनर्स आता मात्र पॅव्हेलियनमध्ये बसून हा सामना पाहणार. 2 बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 17 या आकड्यावर 17 रन्स. दोनही नवीन बॅट्समन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. ओमकार पाटील अतिशय गुणवान असा खेळाडू, बिग बॅशमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स राहिला होता. इथे बऱ्याचशा अपेक्षा होत्या. संपूर्ण पाहायला गेलं तर त्याचा फॅन वर्ग सुद्धा प्रचंड आहे आणि स्टाईलिश खेळाडू म्हणून तो ओळखला जातो, परंतु अगदी पहिलाच बॉलवर विकेट त्यानं फेकले असंच आपण म्हणूया. ऋषी नाईक वोडाफोन वहाड या ग्रामीण संघाकडून खेळताना आपण त्याला पाहतोय, परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये I11 ओवे टीमकडून 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. आकाश तारेकर आणि ऋषी नाईक अशी जोडी आता मात्र दोनही नवीन खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय विश्वजित ठाकूरचेच बंधू अभिजित ठाकूर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. छोट्या तयार. छोट्याचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढलाय. इथे पाहायला गेलं तर फुलर लेंथ होता, परंतु आकाश मात्र आपली ओळख सिद्ध करत असताना पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडतंय आणि छोट्याला दाखवतोय आसमान. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 23 या आकड्यावर. 23 रन्स. आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय. सगळ्यात जास्त प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक कोणत्या खेळाडूकडे असतील तर तो खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर. पारगाव संघाचा एक प्रतिभावान आणि खऱ्या अर्थानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी गबसलेला हा कोहिनूर हिरा. वाईट अमूर्त विकेट ना. छोट्या तयार. आकाश यावेळेस मात्र चोपतोय. बॉल उडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या 2 षटकारांच्या मदतीनं आता मात्र वेगानं ही धावसंख्या आकार घेण्यास सुरुवात झाली. जणू काही पॅव्हेलियनमधूनच सेट होऊन आलाय की काय आकाश. अशाच पद्धतीनं मात्र त्याची बॅटिंग साऱ्यांना प्रभावित करतोय आणि प्रेक्षक सुद्धा खुश असतील. आकाश ही बॅटिंग या ठिकाणी पाहता येणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची वाढ होते. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आदर्श ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये तब्बल 5000 प्रेक्षक ऑनलाईन पाहतात. त्या सगळ्यांचं खूपच मनपूर्वक स्वागत. छोट्या तयार होतोय. तिसरा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मिस झाला आकाश, परंतु 2 षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना अभिजित ठाकूर. 2 भावांनी पाहायला गेलं तर अक्षरशः दिघोडे संघाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलंय. दिघोडे संघाचे हे दोनही खेळाडू ज्यांनी दोघंही गोलंदाजी केली. इथे मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल चाललाय. डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आकाशच्या बॅटमधून मात्र हा मनमोहक चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकते. दोनही गोलंदाज आज मात्र थोडेसे महागडे ठरले. पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूर त्याच्याही षटकामध्ये 17 धावा आल्या. छोट्याच्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा त्यानं खर्च केल्यात आणि खऱ्या अर्थाने ही गोलंदाजांची भिस्त आहे. यावेळचा फटका अफलातून स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या वरतून आकाशच्या बॅट मधून निघालेला टेक्निकली दृष्ट्या सक्षम असणारा फटका. 6 धाव्यांकरता 3रा षटकार बसतोय आकाशच्या बॅट मधून आणि आकाश मात्र सगळ्यांनाच आज खऱ्या अर्थानं प्रफुल्लित करतोय. कालचा दिवस गाजवला होता. असेच फटके आपल्याला पाहायला मिळाले होते अरमानच्या बॅटमधून. संपूर्ण दिवसभर त्याची चर्चा होती आणि मैदानाच्या चौफेर त्यानं अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये सगळे फटके पाहायला मिळाले होते. आणि आता मात्र आकाश यावेळेस मात्र तशाच पद्धतीची बॅटिंग आज मात्र प्रेक्षकांना इथे दाखवून देत असताना आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत असताना क्लास दाखवतोय. आपला असणारा दर्जा, आपल्या मधील असलेली गुणवत्ता यावेळेस मैदानामध्ये सादर करतोय. यावेळेचा बॉल फुलर लेंथ होता. दिशा दिली ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. ईश्वर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. सिंगल धावेनं मात्र हे महागलेलं षटक या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय.
2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 अशा तब्बल 40 धावा 20च्या सरासरीनं मात्र उभ्या केल्यात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते I11 ओव्हे टीमकडून. चांगली सलामी सुरुवात केली होती विश्वजित मात्रेनं. ओमकार मात्र आपली छाप पाडू शकला नाही, परंतु तदनंतर मात्र आकाश तारेकरनं सगळी धुरं आपल्या खांद्यावर घेतले आणि या समर्थपणे तो पाहायला गेलं तर बिंदासपणे या वेगवान गोलंदाजांना सामर्थ्यपणे तोंड देतोय. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कोणताही गोलंदाज आणा, आकाश मात्र त्याचा नॅचरल खेळ करणार. शांत आणि संयमी असणारा हा खेळाडू, परंतु मैदानावर एकदा उतरला का तो कधीच शांत बसत नाहीये. इथे मात्र अतिशय वेगवान बॉल, शरीराचा वेध घेणारा. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा दिल्या होत्या विश्वजित ठाकूरनं, परंतु या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक मी करणार असंच काहीसं ठणकावून सांगणारा हा बॉल अतिशय वेगवान. फिरून खेळणं तेवढं सोपं नाही आहे. तुम्ही अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा जास्त अवलंब कराल, विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट फार कठीण होऊन जातं. विश्वजित म्हात्रेनं त्याला जरूर पाहायला गेलं तर समर्थपणे तोंड दिलं, कारण ते आब्याचे ट्रेडमार्क शॉट्स आहेत, परंतु वेग प्रचंड आहे आणि टाइम करणं फार कठीण जातं. यावेळचा बॉल टॉस झाला होता. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीमध्ये अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडूची सांगता. आकाश तारेकरला 2 निर्धाव बॉल. इथे मात्र ही लढाई प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करते. खूप सुंदर रीतीनं मात्र कमबॅक करत देत असताना सार्थक 11 उरण पनवेल निलेशजी पाटील यांचा संघ यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राईट मोर द विकेट, मोठा तयार. मोठ्याचा हा बॉल यावेळेस मात्र जास्त शांत बसवेल तर आकाश तारेकर कसला. तिसऱ्याच बॉलवर मात्र दाखवलंय ते मोठ्याला आसमान, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 46 या आकड्यावर 46. महान फलंदाजाला जास्त वेळ मात्र आपण शांत ठेवूच शकत नाहीये आणि त्याची प्रचिती आली. 2 बॉल नक्कीच सन्मान दिला. आकाशला सुद्धा माहिती आहे मोठ्या एवढ्या उंचीचा गोलंदाज आहे, आज मात्र त्याचं नाव आदरानं घेतलं जातं, परंतु 2 बॉल निर्धाव काढल्यानंतर मात्र ही लढाई मग सुरूच राहील आहे. इथे मात्र षटकारानंतर एक जबरदस्त चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं I11 ओव्हे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. तिसऱ्याच ओव्हरमध्ये 50 धावा धाव फलकावर. त्यामुळं ही मॅच, हा सामना, या सामन्याचा स्कोर कार्ड कुठे जाईल हे आता मात्र निश्चित झालंय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. तो सार्थक 11 उरण पनवेल संघाला मोठ्या तयार होतोय. आकाश फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सरळ शरीराचा वेध घेतोय. इंजरी असेल लगेच पाणी या मैदानामध्ये. प्रचंड वेग आहे. अंपायर्स तातडीनं लक्ष द्या. पंचांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा गांभीर्यानं लक्ष द्या. ही लढाई अशीच चालू राहील, परंतु लगेचच मोठ्या गेला. त्यानं सांगितलं की परंतु आकाशने सांगितलं मी ठीक आहे, कारण बऱ्याच वेळा हे एकत्र नेहमीच व्यावसायिक संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय वेगवान हा बॉल आणि या आकाश तारेकरसाठी थोडीशी इंजरी जरूर असेल, थोडासा बॉल जरूर लागला असेल, कारण वेग प्रचंड आहे मोठ्याकडे. इथे निर्धाव चेंडूची सांगता. आकाश तारेकर पुन्हा तयार झालाय. या वेळचा बॉल सरळ भिरकावलाय. 1 हँडेड. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. काय प्रत्युत्तर दिलं जाते एका हातामध्ये. यावेळेस मात्र आकाश तारेकरच्या बॅट मधून निघतोय स्क्वेअर लेगच्या वरतून हा षटकार. आणि ही लढाई प्रेक्षकांना प्रत्येक चेंडू गडी आता मात्र खिळवून ठेवणारी राहिले. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 56 या आकड्यावर. 56. दोनही षटकं मोठ्याची मात्र आज महागडी ठरली, परंतु आकाश तारेकर का क्या कहना. दर्जेदार यावेळेस मात्र पाहायला गेलं तर लढाई पाहायला मिळाली. जोरदार बॉल पाहायला गेलं तर चेहऱ्यावर लागल्यानंतर डगमगला नाही. बिनधास्तपणे अगदी निर्विवाद वर्चस्व आपण म्हणतो ना, अगदी तसं त्यानं पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट गाजवलं. आणि यालाच म्हणतात महान खेळाडू. संयम सुद्धा दाखवला. 2 चेंडू अतिशय चांगले टाकले होते. संयमानं तो सामोरा गेला. निर्धाव चेंडू आल्यानंतर सुद्धा डगमगला नाही, कारण त्याला माहिती होतं
बऱ्याच अजून खेळ बाकी आहे, त्यामुळे उर्वरित चेंडूंमध्ये मी धावा जमवू शकतो हा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र तो सामोरा गेला आणि ही प्रचंड मोठी धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. तब्बल 56 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. राकेश तांडेलला पाचारण करण्यात आलंय फ्रॉम जस्कार. राकेश तयार होतोय लेफ्ट मोर द विकेट ना. पहिलाच बॉल फुल टॉस ऋषी नाईक ना यावेळेस मात्र भिरकावला मिड विकेटच्या वरतून. ऋषी नाईक सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडतोय. विश्वजित म्हात्रेनं सुद्धा तेच केलं. आकाश तारेकरनं षटकारानं खातं उघडलं आणि आता मात्र ऋषी नाईक या 6च्या मदतीनं धावसंख्या 62. राकेश तांडेल फ्रॉम जस्कार संघाचा हा खेळाडू. आठवण येते आम्हाला सुधीर तांडेल यांची. एक महान खेळाडू रायगड एक्सप्रेस. आणि आज ती रायगड एक्सप्रेस आपल्यामध्ये नाही आहे. आणि प्रत्येक मैदानावर नक्कीच या खेळामध्ये जेव्हा जेव्हा पाहायला गेलं तर गोलंदाज म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा नक्कीच सुधीर तांडेल यांची आठवण प्रत्येक चाहत्याला आल्याशिवाय राहणार नाही आहे. तर त्याच गावचा खेळाडू राकेश तांडेल अगदी लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. आणि या पटकन राकेश तांडेलला पाहताना त्याचीच आठवण येऊन गेली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. ऋषीसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा फुल अर्लेन करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होतोय. या चुका टाळाव्या लागतील. गोदरच खूप धावा झाल्यात आणि किशोरकडून ही चुकी होते. बॉल सीमा पार 4 रन्स करता. या चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 66 या आकड्यावर. 66 रन्स हे दडपण आहे. प्रचंड दडपणामध्ये सुद्धा मोठ्या खेळाडूंकडून चुका होऊ शकतात आणि हे त्याचं द्योतक आहे. किशोर घरत सारख्या खेळाडूकडून चुकी होणं त्याचा सुद्धा विश्वास बसत नसेल, परंतु हे घडलं. धावा मात्र प्रतिस्पर्धी टीमला बहाल झाल्यात. राकेश तांडेल पुन्हा एकदा सज्ज होते ऋषी नाईकसाठी. स्टेप आउट करून यावेळेस मात्र ऋषीचा पूल स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. आता आकाश तारेकर नंतर ऋषी नाईकचा तडाखा बसलाय. तो सार्थक 11 उरण पनवेल संघाला. बॉल मैदानाच्या बाहेर जातोय 6 धावांकरता. खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. आज सकाळचं सत्र आपण पाहिलं होतं तर 94 धावांचं पाहायला गेलं तर हायेस्ट स्कोर होता जो गावदेवी गावठाण संघाच्या नावावर. आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती गुड्डूची. 19 बॉलमध्ये 63 धावा. इथे हा उच्चांक मोडणार का असेच काहीचं चित्र. 4थं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 72. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र मी कौतुक करेन राकेश तांडेलचं. ऋषीपासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि त्याला माहिती आहे ऋषीच्या पट्ट्यात अगदी पाहायला गेलं तर रडारमध्ये बॉल टाकला तर ऋषी नाईक मात्र सोडणार नाही हे त्याला सुद्धा माहिती आहे. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न. कारण बऱ्याच वेळा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क तुम्ही करताय ना तेव्हा फार कमी बॅट्समनकडे प्रत्युत्तर असतं. कारण आजकाल यॉर्कर लाईन पद्धतीचे बॉल सर्रासपणे हेलिकॉप्टर उडवले जातात, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क पडलं तर फार कठीण होऊन जातं फलंदाजांसाठी. आणि तसाच काहीचा प्रयत्न राकेश पुन्हा एकदा. परंतु यावेळेस मात्र पाहायला गेलं तर दिशा मात्र चुकला. दिशाहीन गोलंदाजी पंचांनी मात्र दंडित केलं. 1 रन मिळेल ती I-11 ओव्हे टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 74. 74 धावा. आकाश तारेकर 12 बॉलमध्ये 39. दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 17. ऋषी नाईक काय बॅटिंग होते. किती वेगानं मात्र त्यांचा स्ट्राईक रेट आहे. का महान खेळाडू. का यांना पाहायला गेलं तर चाहता वर्ग मोठा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच पुन्हा एकदा वळालेत. इथे आम्हाला दर्शवले व्हाईट बॉलचा इशारा आहे. अजून अतिरिक्त रन पुन्हा धावावं लागेल राकेश तांडेलला. आणि या 2 व्हाईट बॉल्सनं पाऊण शतकी मजल मात्र पाहायला मिळते I-11 ओव्हे संघाच्या स्कोर कार्डवर. तब्बल 75 धावा. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये हा स्कोर कार्ड फार मोठ्याने पुढे जाईल. आणि जर आपण पाहिलं रन्स पर ओव्हर तर जवळजवळ 20.45 ची सरासरी आहे. आणि याच पाहायला गेलं तर रन रेटनं जर हा संघ केला तर 100 पेक्षा जास्त धावा या पहिल्या इनिंगमध्ये झाल्या
तर आश्चर्य वाटू देऊ नका. राकेश दांडेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट नंबर विकेट ना फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र अगदी गुडघे बेंड करून नी वाकवून यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश तारेकरचा, परंतु बॉल मात्र कनेक्ट झाला नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट थोडासा हा फटका खेळण्याचा प्रयत्न आकाशचा मात्र फसलाय. बॉल निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे 75 धावा. प्रचंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना I11 ओव्हे संघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल आकाशसाठी. हे चाल पाहायला मिळतील. अक्षरशः भिरकावून दिला, आउट ऑफ द पार्क. स्टेडियमच्या बाहेर फेकला या बॉलला. आकाशच्या बॅटमधून मात्र या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 80च्या पुढे 81 धावा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. रिव्ह्यू नो बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय आणि या तिसरे पंच नक्कीच हा डिसिजन देतील. हाईट फॅक्टर आहे की नाही हे चेक केलं जाईल, परंतु हा नो बॉल नाही आहे. हा निर्णय मात्र येतोय. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तब्बल 81 धावा धावा फलकावर 81 रन्स. तब्बल 20च्या सरासरीपेक्षा पुढे ही धावसंख्या चालली आणि अजून 21 धावा आल्या तर 100 धावा होऊ शकतील. 5 ओव्हरमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहायला गेलं तर कुठे चाललंय हेच जणू यावरून चित्र स्पष्ट होत आहे. आकाश तारेकरचा विचार केला तर 14 बॉलमध्ये 45 धावा, 45 रन्स. अर्धशत अजून एखादं पाहायला मिळेल का? काल अरमान शेखचं पाहिलं होतं, सकाळी गुड्डूचं आपण पाहिलं आणि आता आकाश तारेकर आपलं अर्धशतक पूर्ण करणार का याकडे मात्र सगळ्यांचं नजरलं. खूप चांगली पाहायला गेलं तर बॅटिंग, अगदी भेदक मारा होता. छोट्या मोठ्या गोलंदाजी म्हटली की अगदी भेदक मारा, परंतु या भेदक माऱ्यासमोर अगदी चिवट खेळ्या पाहायला मिळाल्या त्या I11 ओव्हे संघाकडून. कारण जिद्द आणि चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर काहीही शक्य आहे. त्यामुळे कितीही मोठे गोलंदाज आणा, नॅचरल खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र वैभव पाटील सज्ज होतोय. उरण पूर्व विभागामधील हा खेळाडू कंठवली या ग्रामीण संघाकडून आपण त्याला पाहतोय. शेवटचा षटक, पहिलाच बॉल लेंथ बॉल होता आणि ऋषी नाईकला लेंथ बॉल मारायला कोणी शिकूच नाही. इथे मात्र भिरकावलाय मिड विकेटच्या वरतून. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 87 आकड्यावर, 87 रन्स. आज मात्र आगीतून फुफाट्यात असंच काहीसं वर्णन पाहायला गेलं तर सार्थक 11 उरण पनवेलच्या गोलंदाजांचं करावं लागेल. कारण पाहायला गेलं तर दोनही बाजूनी फटके पडलेत. पहिल्यांदा विश्वजित मात्रेनं सुरुवात केली, त्यानंतर आकाश तारेकर अक्षरशः बरसला आणि आता मात्र ऋषी नाईक सुद्धा वाहत्या गंगेमध्ये पाहायला गेलं तर हात धुवून घेतोय. असंच काहीचं वर्णन आता मात्र करावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 87, 87 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 5 बॉलमध्ये 23 ऋषी नाईक. इथे मात्र थोडासा पाहायला गेलं तर गती परिवर्तन पाहायला मिळालं. शरीराचा थोडासा वेध घेतला गेला. लेगबायच्या स्वरूपात अंपायर्स विशाल पाटील सर आम्हाला इशारा करतात ही धाव येते. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय ते आकाश तारेकरकडे आणि आकाश तारेकर आता मात्र स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर वैभव पाटील. यावेळेचा बॉल खूप चांगला होता. लोअर फुल टॉस स्ट्रेट टू द बॉलर. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करत असताना वैभव. आकाश तारेकरसाठी हा निर्धाव चेंडू. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आकाश तारेकर अर्धशतक पूर्ण करणार का? ही धावसंख्या 100च्या आसपास जाणार का? याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. परंतु इथून मात्र आकाश तारेकरवर प्रेशर जरूर असेल. अर्धशतकाचं की आकाश तारेकर मात्र आपला नॅचरल खेळ करणार. राईट अमूर्त विकेट वैभव तयार. फुल टॉस बॉल. आकाश तारेकरचा हा फटका, आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार. षटकारानं अर्धशतक मात्र झळकावलं जात आहे. वेल प्लेड. टाळ्यांचा आवाज मित्रांनो आला पाहिजे. आकाश तारेकर, रायगडचा सन्मान, रायगडचा वैभव यावेळेस मात्र अर्धशतकी खेळी साकारत असताना वेल प्लेड आकाश. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 94. गावदेवी गावठाण संघाची सकाळची धावसंख्या ही गाठली जाते ती I11 ओव्हे टीम कडून. 94 धावा
अर्धशतकी खेळी, आकाश का क्या कहना. वैभवचा हा बॉल अप्पर कट करायचा होता, बॉल पाठवलाय डीप थर्ड मॅन कडे. इथे मात्र पाहता पाहता सीमा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 98 या आकड्यावर. आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप बाउन्स पाहायला मिळाला होता खेळपट्टीमध्ये. वैभवचा हा प्रयत्न चांगला होता एक बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा. आकाश तारेकर याच्यासाठी पारितोषिक आले. सन्माननीय गुरु म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आले. विशाल जितेकर यांच्याकडून सुद्धा या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आले. दोनही मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आभार मानूया, कारण ही खऱ्या अर्थानं पोच पावती आकाशच्या खेळाची. आकाश खेळावर खुश होऊन मात्र गुरु म्हात्रे साहेब असतील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल जितेकर असतील, यांनी मात्र आकाशला बक्षीस पात्र ही रक्कम देऊ केल्या. 98 यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळालेत म्हणजे अजून एकदा बॉल टाकावा लागेल वैभवला. 99 धावा म्हणजे 100 धावा या निश्चित कराव्या लागणार आहेत. सार्थक 11 उरण पनवेल संघाला हे मात्र निश्चित झालंय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 5 आकडी धावसंख्या होणार का? आकाश तारेकर सज्ज. फुल टॉस बॉल आकाश गणपत तारेकरच्या बॅट मधून लास्ट बॉलवर हा घणाघाती प्रहार, हा गगनभेदी आणि गगनचुंबी. षटकारानं धावसंख्या तब्बल 105. 18 बॉल मध्ये 61 धावांची झंझावाती इनिंग, 8 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं आज मात्र आकाशचा तडाखा अनुभवला संपूर्ण नवीन पनवेल वासियाने. विल्लेज कॉलेजचे मैदान अक्षरशः दणाणून सोडलं या वाघानं. पारगावचा हा वाघ अक्षरशः कोसळला आज मात्र पाण्याच्या धबधब्यासारखा. या धावा 105. इथे घाम गाळावा लागेल सार्थक 11 उरण पनवेल संघाला. 106 धावांचं लक्ष. आणि काय खेळी राहिल्या त्या स्कोअर कार्डकडे पुन्हा एकदा नजर टाकावी लागणार आहे. स्कोअर कार्ड जर पाहिला तर सुरुवातीला मात्र अगदी 6 बॉल मध्ये 16 धावांची खेळी, 5 बॉल मध्ये 16 धावांची खेळी साकारली विश्वजित म्हात्रेनं. त्यानंतर ऋषी नाईकनं 6 बॉल मध्ये 23 धावांची खेळी साकारली आणि आकाश तारेकर 18 बॉल मध्ये 61. आणि या गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर विश्वजित ठाकूर नॉट एक्सपेक्टेड 2 ओव्हर्समध्ये 33 धावा, 16.5ची सरासरी ही विश्वजित ठाकूरची नाही आहे. अभिजित ठाकूर 1 ओव्हरमध्ये 23, राकेश तांडेल 1 ओव्हर 25, वैभव पाटील शेवटचं षटक 1 ओव्हर 23. अशा पद्धतीनं हा स्कोर कार्ड पुढे गेला. 105 तब्बल धावा. तर गुरु म्हात्रे साहेब यांच्याकडून अजून पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. प्रत्येक विकेटसाठी I11 ओव्हर टीमला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक विकेटसाठी. आणि सार्थक 11 उरण पनवेल संघ या मॅच मध्ये जिंकला तर निलेश शेठ पाटील कोपर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि ही पारितोषिकांची बक्षीस कदाचित वाढू शकेल, कारण हे आम्ही पाहिलं होतं चित्र पारगाव नाईट स्पर्धेमध्ये, ज्यावेळेस नावा संघाला अगदी दुसऱ्या राऊंडमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 51,000 रुपये देऊ केले होते. तर हे निलेश शेठ पाटील यांची ओळख आहे. फार पाहायला गेलं तर महान व्यक्तिमत्व, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी लाभलेलं निलेश शेठ पाटील, त्यांचा संघ, त्यांचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि त्यांची सुद्धा मोठी स्पर्धा तुम्हाला जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये पाहायला मिळेल. वेगळ्या रंगामध्ये, वेगळ्या ढंगामध्ये ही स्पर्धा तुमच्यासमोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 11 जानेवारीपासून ही स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. 5 बाईक असणार आहेत, परंतु सुपर 8 मध्ये जे संघ दाखल होतील त्यांच्यासाठी हाफ एंट्री असणार आहे. एक आगळा वेगळा प्रयत्न मात्र केलाय. अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीस येते 14 ते 17 जानेवारीला. शौर्य ट्रॉफी 2021. दोस्ती ग्रुप पोयंजे आणि मोहपे तालुका वाईज 16 संघ असणार आहेत. खास करून तालुका वाईज यासाठी मी अनाउन्समेंट करतोय, कारण तालुका वाईज स्पर्धा आपली सुद्धा सुरू आहे. तर फक्त 16 संघांना पहिला प्राधान्य दिलं जाणार आहे. शौर्य ट्रॉफी 2021 फक्त तालुका संघ असणार आहेत. आणि 8 तालुक्याचे एंट्री ऑलरेडी झालेल्या आहेत. अजून काही एंट्रीज बाकी असणार आहेत. तर नक्कीच तुम्ही पोयंजेला तुम्ही संपर्क साधू शकता. दत्ता भोईर असतील, दीपक भोईर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. कोदेळे मैदान गावामधील पोयंजे येथील.
तर तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे, 13,000 रुपये फी आहे. द्वितीय पारितोषिक असणार आहे 50,000. तृतीय आणि चतुर्थ असे 25,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आई 11चे स्पॉन्सर बरीचशी पारितोषिके लावलेत. मी सन्मानानं या व्यासपीठावर दोन्ही मान्यवरांना आमंत्रित करतोय. सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे आणि सन्माननीय गुरुनाथ शेठ म्हात्रे या दोनही मान्यवरांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे रमेश शेठ ठाकूर मुरबी यांनाही मी या मंचावर आदरपूर्वक विनंती करतोय, आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या सामन्याचा आनंद व्यासपीठावर येऊन घ्यायचा आहे. तर 106 धावांचं लक्ष्य 106 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना मात्र कशा पद्धतीनं इथे हमले चढवले जाणार, सार्थक 11 उरण पनवेल या टीमकडून पाहावं लागेल. एक तगडी फाईट पाहायला मिळणार का? ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक कुणालजी ताते यांना. थँक्यू सो मच. दीपक पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आदर्श ट्रॉफी 2020 मध्ये सहर्ष स्वागत. आणि मला वाटतं 106 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आकाश गणपत तारेकरच्या बॅटमधून रनचा पाऊस इथे पडला आणि आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पहिला बॉल वाईड टाकलाय मयूरने. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आहे. पहिला खराब बॉल आणि त्यानंतर कमबॅक होत असताना बॅट्समन आउट होतोय. विश्वजित ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका इथे बसतोय टीमला. गुरुनाथ म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. टीम I11 ओवे चे बॉलर ज्या वेळेला बॉलिंग करतात त्यांच्यासाठी. आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचा संघ मैदानामध्ये खेळतो. I11 ओवेच्या विरुद्ध सार्थक 11 उरण पनवेल अशी लढत आहे. दुसऱ्या बाजूला निलेश शेठ पाटील जे पुरस्कर्ते आहेत सार्थक 11 चे कोपरचे, आणि त्यांच्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये 11 ते 17 जानेवारीच्या दरम्यान. आणि यावेळेला पहिली विकेट गमावल्यानंतर एक चांगला स्ट्रोक येतो अगदी V शेपमध्ये समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चौकार बॅट्समन अभिजित ठाकूरच्या बॅटमधून. अभिजितचं खातं इथे उघडते चौकाराने. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 5. लक्ष्य 106 रनचं 5 ओव्हरचा सामना. आकाश तारेकर, ऋषी नाईक यांनी खूप चांगली खेळी केली मिडल ऑर्डरमध्ये. सुरुवातीला धक्का बसला टीमला, परंतु विश्वजित म्हात्रेने आपलं काम केलेलं होतं, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध त्याच्या 17 रन पूर्ण झाल्या होत्या. चांगली बॅटिंग विश्वजित म्हात्रेने केली. 16 रनची खेळी 5 बॉलमध्ये. आणि त्यानंतर ओमकार पाटीलने आज थोडंसं निराश केलं. गलीमध्ये तो आऊट झाला. आणि त्यानंतर आकाश तारेकर मैदानामध्ये गेला. 18 बॉलमध्ये 61 रन. त्याच्या बॅटमधून रनचा पाऊस. गती थोडीशी कमी केली आणि ते फिंगर रोल करत असताना बॉलवर मयूर वाघमारे. ही खासियत आहे मयूरची. खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहिलं. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना नगरसेवक ट्रॉफीमध्ये सुरुवात केली या खेळाडूने. शिरवण्याच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली, प्रतीक 11 डिंगडॉंग पुणे संघामध्ये पहिलं स्थान पटकावलं. आणि त्यानंतर सर्वांच्या चर्चेमध्ये राहिला हा बॉलर. मोठमोठ्या संघांदरम्यान खेळताना दिसला. आदर्श 11 टीमच्या दरम्यान खेळताना दिसला. उमर 11 साठी खेळताना दिसला. आता मॅग्निफिजन साठी खेळताना दिसतोय. आणि खूप चांगला प्रवास राहिलाय. अतिशय कमी वयामध्ये मोठमोठ्या फलंदाजांना नामोहरम केलंय या बॉलरने. तोच मयूर मॅन फ्रॉम देवत. पहिलं षटक हाताळत असताना विश्वजित ठाकूरला आउट केलं. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 5. गती थोडीशी कमी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेला अंपायर वळण घेतील. वाईट बॉलचा इशारा इथे कळवतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये 6 होत आहेत.
स्कोरबोर्डवर धावसंख्या आदर्श ट्रॉफी 2020 हा महासंग्राम, आकाश या खेळीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक गुरुनाथ मात्रे त्याचबरोबर विशाल जितेकर यांच्या वतीने आलं. धुवाधार बॅटिंग आकाशने साकारली आणि अक्षरशः तारे दाखवले मी म्हणेन बॉलर्सला पहिल्या सत्रामध्ये. आणि पहिल्या सत्राची हायलाईट जर आपण पाहिली तर त्यामध्ये एक बॉल आकाशला लागल्यानंतर विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध एका हाताने षटकार त्याने ठोकला आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ती व्हिडिओ नक्की जारी करणं गरजेचं आहे, कारण एखाद्या बॅट्समनला बॉल लागल्यानंतर त्यानंतर प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं ते मात्र आकाशने दाखवलं आणि त्यानंतर 63 रनचा पाऊस. ही असेल आजच्या दिवसातली हायलाईट्स. यावेळेला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय बॉल, 6 धावांसाठी षटकार. अभिजित ठाकूरच्या बॅटमधून 6 रन, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहे 13. सार्थक 11 उरण पनवेलची धावसंख्या 106 रनचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये तुम्हाला आता असंच खेळावं लागेल. प्रत्येक बॉलवर मोठमोठे प्रहार करण्याची गरज आहे. असं नाहीये सामना पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कुठलीच धावसंख्या विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं. आणि अशा अनेक रेकॉर्ड्स आहेत क्रिकेटमध्ये. 5वी वन डे इंटरनॅशनल 2006 मध्ये मार्चमध्ये तुम्हाला आठवत असेल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका जी रंगली. 434 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 438 रन ठोकत अवघ्या 3.5 तासामध्ये तो सामना जिंकला साऊथ आफ्रिकन टीमने. हर्षल गिव्स, मार्क बाउचर खूप चांगली खेळी त्यांनी साकारली. आणि जसं पहिलं सत्र संपलं त्यावेळेला सेलिब्रेशन केलं होतं ऑस्ट्रेलियन टीमला आणि नंतर मात्र रडायला भाग पाडलं साऊथ आफ्रिकन टीमने त्यांना. तर क्रिकेटचे उलटफेर भरपूर होत असताना आपण पाहिलेत. मोठ्यातली मोठी धावसंख्या चेस होताना पाहिली, कमीतली कमी धावसंख्या डिफेंड होताना पाहिली. हा सर खरा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याचमुळे जवळपास 130 करोड भारतीय या क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 106 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. ओव्हर नंबर सेकंडमध्ये प्रसन्न पाटील मॅन फ्रॉम दुंद्रे बॉलिंग मार्कवर. नेरे दुंद्रे परिसरातील एक नामांकित बॉलर. पहिलाच बॉल स्विंगिंग यॉर्कर, अंपायरकडे अपील, बॅट्समन आउट. LBW च्या स्वरूपामध्ये जावं लागेल. प्लम LBW आणि एक मोठा झटका दिलाय या बॉलरने. मात्र यंदाच्या 70-70 मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली. एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. 3 विकेट्स त्या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून राहिले आणि खरोखर हे भविष्य आहे पनवेल क्रिकेटसाठी, मी म्हणेन आदर्श 11 साठी. आणि खूप चांगला बॉलर आहे या परिसरामधून, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. यावेळेला एक मोठा झटका, बॅट्समन आउट होत असताना संदीप पाटील ज्याने या मॅचमध्ये 0 रन केले आणि गुरुनाथ मात्रे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी हे पारितोषिक आहे I11 ओवे संघाच्या खेळाडूंसाठी. प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर इथे का केला नाही, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय बॅट्समन आहे अभिजित ठाकूर. त्याने कदाचित सांगितलं असेल संदीप यांना इथे मला वाटते रिव्ह्यूची आवश्यकता नाही आहे. प्लम LBW च्या स्वरूपामध्ये तुम्ही आउट आहात आणि ते रिव्ह्यू व्यर्थ घालून फायदा नाही, त्यामुळे इथे जावं लागलं संदीपला. फटका फसलाय, हवेत चाललाय बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय खाली. 1 2 3 अटेम्प्ट लागले आणि कॅच ड्रॉप. कल्पेश ठाकूर तिथे होते, बामण डोंगरीचे. एक सदाबहार व्यक्तिमत्व कल्पेश ठाकूर. आपल्या कंपनीमध्ये सातत्याने वेगवेगळे कारण देऊन आदर्श 11 साठी सातत्याने खेळताना दिसतात. आज देखील एक मोठं कारण ते देऊन आलेले आहेत. ते मात्र माईकवर सांगणं मी थोडंसं टाळेन, परंतु कॅच ड्रॉप होते. क्रिकेटवरचं प्रेम काही कमी झालेलं नाहीये कल्पेशांचं, हे मात्र सांगावं लागेल. चांगली बॉलिंग, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, ऑन साईडला खेळायचा होता आणि इथे अखेर 1 रन कंप्लीट केली जाते. पाहूया अंपायरचा इशारा काय येईल. मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 15. आता संयमाचं क्रिकेट दाखवून अर्थ नाहीये या मॅचमध्ये, मी म्हणेन सार्थक 11 उरण पनवेलच्या माध्यमातून विचार केला तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. प्रसन्नाचं कौतुक याच्यासाठी व्हायला पाहिजे. खूप चांगली ॲक्शन त्याची, नीट अँड क्लीन ॲक्शन ओव्हर द विकेट. ज्यावेळेला बॉलिंग करतो राईट हँडेड बॅट्समॅनसाठी चांगले बॉल त्याचे पाहायला मिळालेत. आणखीन एक चांगला बॉल, रिदम पहा, ज्यावेळेला बॉल सोडतो, फॉलो थ्रू पहा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी पहा. खूप चांगलं. जे यंगस्टर आहेत, जे सामने पाहत असतील, जे कुठेतरी क्रिकेट या खेळाला, ज्यांना क्रिकेट हा खेळ आवडत असेल आणि ज्यांना खेळायचं आहे,
उद्या क्रिकेट त्यांनी नक्की याची गोलंदाजी पाहावी. खूप काही शिकण्यासारखं यंगस्टरसाठी हा देखील एक यंग बॉलर आहे. यंग डायनामिक टॅलेंट फ्रॉम नेरेदुंद्रे विभाग. गती थोडीशी कमी केली, यावेळेला फिंगर रोल केले, परंतु दिशा थोडीशी खराब होती. अंपायरचा इशारा तो हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 16. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॅट्समन आउट झाले, त्यामध्ये विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर संदीप पाटील 0. विश्वजित ठाकूर 0. 106 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 प्रारंभीचे जे बॅट्समन होते ते मात्र लवकर 0वर आउट झालेत. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा अंपायर वळण घेतात. हा वाईट बॉल घोषित करतायत. सलग 2 वाईट बॉल. प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आहे वाईट नंतर आतापर्यंत 17. यानंतर होणारा सामना ओम साई भंगारपडा टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला उपस्थित राहायचंय 3 ओव्हर झाल्यावर. शॉर्ट बाउन्सर. पुन्हा एकदा अंपायर वळतीलच, कारण हा बॉल परत टाकावा लागेल प्रसन्नला. आता लाईन आणि लेंथ, दिशा, नियंत्रण सर्व काही गमावून बसलाय हा बॉलर आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 18. लॉस ऑफ 2 विकेट. त्यामुळे कानमंत्र देण्यासाठी ऋषी नाईक आलाय तिथे. महत्वाचं असतं आकाश तारेकर आहे. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूंकडे, ज्यांनी बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट कुठे बॉल पिच केल्यावर तुम्हाला विकेट मिळू शकतात, डॉट बॉल येऊ शकतात. या ग्राउंडवर डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढलं तर मात्र कठीण जातं रन चेस करणं देखील. विकेट सातत्याने काढल्या जातात डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढल्यामुळे. जे मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं खालापूर 11 खालापूर हा संघ असं वाटत होतं की हा सामना लवकर फिनिश करेल, कारण मयूर पाटीलने खूपच चांगली बॅटिंग केली, परंतु तरी देखील त्या टीमला अपयश आलं, कारण त्यानंतर कुणालने खूप चांगली बॉलिंग केली आणि कुणाल नंतर शेवटच्या षटकामध्ये विशाल घरत खारकोपरचा जो बॉलर होता त्याने खूप चांगलं व्हेरिएशन दाखवलं. शॉर्ट बॉल यावेळेला पूल केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल चाललाय सीमा रेषेलगत. अंपायरचा इशारा पाहूया काय येईल. हा षटकार की चौकार, आणि अंपायर इशारा करतात हा षटकार. रन झालेले 24. तसं सलग 3 वाईट नंतर कुठेतरी प्रेशर आहे बॉलरवर आणि ते प्रेशर इथे स्पष्ट दिसतंय. चांगली बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन जीवित मात्रे. आणखीन एक मोठा फटका जीवित मात्रेच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग. हाई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार जीवित मात्रेच्या बॅटमधून. या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. रन झालेले आहेत 30. 106 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे आता मी म्हणेन या 2 षटकाराने कुठेतरी कमबॅक होतं टीम सार्थक 11 उरण पनवेलचं. निलेश शेठ पाटील यांचा हा संघ आहे सार्थक 11 उरण पनवेल. दुसऱ्या बाजूला आई 11 ओवे कैलास शेठ मात्रे यांचा संघ जे ओवे गावचे आहेत. गुरुनाथ मात्रे त्यांचेच बंधू आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा दरवर्षी ते भरवतात. आई 11च्या माध्यमातून ओवे येथे. रंगत पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी. रायगड स्पोर्ट्सचे सर्व मालक नबील शेख यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. नुकताच 16 डिसेंबरला दुसऱ्या दुकानाचा शुभारंभ त्यांचा पार पडला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी आदर्श ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरं षटक इथे संपलं 3ऱ्या ओव्हरमध्ये. अंगत पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी नुकताच विवाह बंधनात अडकलाय. दुसरी इनिंग सुरू केली आहे आणि आता पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. अंगत ओव्हर द विकेट. फुलर लेनचा स्विंगिंग यॉर्कर, भन्नाट बॉल, आणि इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना फक्त संयमाने खेळून काढलाय हा बॉल आणि त्यामुळे खरोखर चांगली बॉलिंग होत असताना 1 रन इथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 31. आता षटकारांचं कॅल्क्युलेशन इथे सुरू आहे. 12 षटकार आवश्यक असतील अशी माहिती आमच्यापर्यंत येते. पहिल्या बॉलवर इथे 1 रन आले. दुसरा बॉल अंगतचा हा देखील चांगल्या टप्प्यावर जाऊन डिलिव्हर्ड होतोय, त्यामुळे फक्त 1च रन मिळेल जीवितला. 2 बॉलवर 2 सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. लक्ष पार करायचं 106 रनचं टार्गेट मोठं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या 17 मध्ये सुरुवात खूप चांगली करून दिली होती विश्वजित मात्रेने, जो दापोलीचा खेळाडू आहे. या ग्राउंडवर त्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने किंजल ट्रॉफीमध्ये जिंकली आणि त्याने 17 रन
पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्याने यावेळेला खूप मोठा फटका पाहायला मिळतो मिड विकेट सीमारेषा पलीकडे. अभिजित ठाकूरच्या बॅटमधून दमदार षटकार. 38 रन स्कोर बोर्डवर. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल, तिसऱ्या बॉलवर षटकार. 38 लॉस ऑफ 2 विकेट. टीम सार्थक 11 उरण पनवेल. यानंतर होणारा सामना ओमसाई भंगारपाडा टीमचे कॅप्टन. या ओव्हर नंतर लगेचच तुम्हाला यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण वेळेच्या मर्यादा आहेत या स्पर्धेवर आणि तो सामना 4 षटकांचा होईल. 15 बॉलमध्ये अजून 68 रनची आवश्यकता. 68 रिक्वायर्ड फ्रॉम 15. गती थोडीशी कमी केली यावेळेला. मी म्हणेन लवकर बॅट फिरली गेली बॅट्समनची आणि गतीने बीट केलं या बॉलच्या बॅट्समन अभिजित ठाकूरला. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक, व्हेरिएशन असलेली बॉलिंग करत असताना अंगद पाटील येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. रन झालेत 38. 38 68 रनची अजून आवश्यकता. या मॅचमध्ये 14 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळतंय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार अभिजित ठाकूरच्या बॅटमधून. अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि या षटकारानंतर रन होतात आता स्कोर बोर्डवर 44 44. 62 रनची आवश्यकता आहे अजूनही. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 13 बॉलमध्ये कमीत कमी 10 षटकार. षटकारांच्या परिभाषेत जर या मॅचचं विश्लेषण केलं तर 13 बॉल आणि 62 रन हे समीकरण, हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅचमध्ये. या बॉलवर एक मोठा फटका आला तर कुठेतरी आशा पल्लवित होतील सार्थक 11 उरण पनवेलसाठी. तो प्रयत्न करताना दिसेल बॅट्समन अभिजित ठाकूर. 13 बॉल 62 रन. शॉर्ट बाउन्सर आता आहे, मात्र रॅकेट ज्या पद्धतीने स्ट्रोक मारला जातो टेनिस कोर्टवर तसा हा स्ट्रोक होता आणि खूप चांगला झेल पाहायला मिळतो लॉंग ऑफला. प्रमोद घरत ओवळे यांच्या माध्यमातून आणि बॅट्समन आउट होईल. अभिजित ठाकूर. मोठा झटका बसतोय टीम सार्थक 11 उरण पनवेलला. तर अंगद पाटील याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक गुरुनाथ मात्रे यांच्या वतीने आलंय. आतापर्यंत 3 विकेट्स बॉलरने घेतलेले आहेत. प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये लक्ष्य आहे 62 रनचं. 12 बॉल 62 रन. 62 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. 10 षटकार मारावे लागतील तरी देखील 2 रन त्यानंतरच्या बॉलवर केल्या जाऊ शकतात. एव्हरीथिंग इज पॉसिबल. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक त्याने हाताळलं पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग करत असताना 13 रन खर्च केले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली. वाईट बॉल टाकल्यानंतर विश्वजित ठाकूरची. नंतर 12 बॉल 62 रन. पहिला बॉल बीट करून गेला. जीवितला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ते होत असताना प्रेशर आता सातत्याने वाढताना दिसेल सार्थक 11 या टीमवर. कॅप्टन ओमसाई भंगारपाडाचे टॉस साठी यायचंय. ओमसाई भंगारपाडा टीमचे कॅप्टन. दुसरा बॉल गती थोडीशी कमी केली होती. फिंगर रोल केले परंतु इथे दिशा थोडीशी खराब होती. नियंत्रण नव्हतं या बॉलवर. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45 45. 61 रनची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 11 बॉल 61 रन. एज आणि इथे मात्र बॅट्समन जीवित मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं सत्र या आजच्या मॅचचं अगदी बरसला. आकाश तारेकर 1 बॉल शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर त्याची बॅट अक्षरशः बोलायला सुरुवात झाली. 100 षटकार. सातत्याने आपण किरण पवारला पाहिलं असे स्ट्रोक मारत असताना 2003च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमच्या विरुद्ध रिकी पॉन्टिंगने अशीच खेळी केली आणि त्यानंतर आकाश तारेकरने पुन्हा एकदा त्याच खेळीची आठवण करून दिली. त्या आठवणींना उजाळा दिला. कुणाल यांचे ते आगमन होतं. यानंतरच्या मॅचमध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल ओमसाई भंगारपाडा. खूप महत्त्वाचा विजय त्यांनी मिळवला. कुणालने खूप चांगलं षटक टाकलं. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच खालापूर 11 खालापूरच्या विरुद्ध.
ज्यावेळेला 2 ओव्हरमध्ये 21 रनची आवश्यकता होती खालापूर संघाला, त्याने तो सामना गमावला. म्हणजे या मैदानावर चांगली बॉलिंग करत असताना सामना जिंकला देखील जाऊ शकतो आणि चांगली बॅटिंग मात्र पहिल्या मॅच पासून सातत्याने केली गुड्डूने. अंपायरकडे अपील आणि इथे मात्र नकार येतोय. कदाचित ग्रिपचा तो आवाज असावा, एक थोडासा साऊंड तर निर्माण झाला होता आणि त्याचमुळे ही अपील फेटाळली अंपायरने. पुन्हा एकदा बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न प्रफुल्ल ठाकूरचा. सलग 2 बॉलवर डॉट. सामना नक्की एकतर्फा आहे, कारण या मॅचमध्ये आता जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक असेल. I11 ओवेकडून फक्त चांगली बॉलिंग करायची आहे आणि तोच प्रयत्न त्यांचा राहील. जास्त मार्जिनने सामना जिंकण्याचा प्रयत्न. भरपूर वेगाने टाकलेला बॉल. अंपायरकडे अपील आणि इथे तर द्यावा लागेल LBW, कारण आपण पाहतो शफलून खेळण्याचा प्रयत्न. अगदी मिडल स्टिकवर पायावर जाऊन हा बॉल आदळला आहे, त्यामुळे अंपायरसाठी अतिशय सोपा निर्णय. बॅट्समन आउट. तर LBWच्या स्वरूपामध्ये प्रफुल्ल ठाकूर देखील आउट. चांगली अपील, चांगली बॉलिंग. मयूरच्या माध्यमातून आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे परेश ठाकूर, मॅन फ्रॉम दुतुम. हेलिकॉप्टर या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू. तो मॅचमध्ये भरपूर दूर आहे त्यांचा संघ. चांगली बॉलिंग, आतमध्ये येणारा बॉल, शरीराचा वेध घेतला जातोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. बॉलर अंगद, माफ करा, मयूर वाघमारेच्या माध्यमातून. या अगोदर त्याने पहिलं षटक टाकलं होतं, त्या ओव्हरमध्ये 13 रन, आणि आता 4थं षटक टाकलं. या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केले फक्त 1, आणि तो देखील वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये रन आली होती. 2 विकेट या ओव्हरमध्ये. मयूर वाघमारेसाठी लास्ट ओव्हरचा खेळ आता शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 45. 61 रनची आवश्यकता आहे अजूनही. प्रवीण जगदाळे लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी. उंची चांगली आहे प्रवीणकडे. लास्ट ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पहिला बॉल लेफ्ट मोर द विकेट, आणि पहिल्याच बॉलवर त्याला विकेट देखील मिळेल असं वाटतंय, आणि खूप चांगला झेल इथे पकडलाय ऋषी नाईकने. चला, मेहनत घेतोय ऋषी नाईक, ही चांगली गोष्ट आहे. आणि अखेर ही विकेट. किशोर घरतची खेळी समाप्त. आणखीन एक 0 बॅट्समन आउट. ला 6. सार्थक 11 उरण पनवेल 106 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नवीन बॅट्समन आता प्रयास पाटील. पुन्हा एकदा बॉलर तयार प्रवीण जगदाळे. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळतंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 51 रन 50 रन इथे पूर्ण होत आहेत. सार्थक 11 उरण पनवेलची धावसंख्या 106 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये बॉल सध्या टर्न होईल.
आणि इथे देखील रन येतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार. षटकारानंतर चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या 55-55. लक्ष आहे या मॅचमध्ये 106 रनचं. 3 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता. सामना जवळपास पूर्णपणे खुला. या सामन्यामध्ये विजय मिळवत I11 ओवे संघ ओमसाई भंगारपाडाच्या विरुद्ध खेळताना दिसेल. फक्त औपचारिकता इथे शिल्लक. 3 बॉल टाकायचे प्रवीण जगदाळेला. जोर लावत असताना बॉलिंगमध्ये ऋषी नाईक विकेट किपरला बीट करून बॉल जातोय सीमारेषा पलीकडे आणि हा आणखीन एक चौकार. चार रन इथे मिळालेत. फक्त 2 बॉल इथे शिल्लक. आणखीन एक आखू टप्प्याचा बॉल. अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये 1 बाउन्सची वॉर्निंग. बॉलरला रन झाले 60. 46 रनची आवश्यकता या मॅचमध्ये. खूप चांगली खेळी आकाश तारेकरने साकारली पहिल्या इनिंगमध्ये. अठरा बॉलमध्ये 61 रनची खेळी. यावेळेला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मिड विकेट सीमारेषा पलीकडे आणखीन एक दमदार षटकार. या 6 रन नंतर टीमची धावसंख्या 66. प्रेक्षक इथे चर्चा करतात 80 रन जर स्कोरबोर्डवर असते तर मजा आली असती या मॅचमध्ये. नो डाऊट. परंतु आकाश तारेकरने जी इनिंग साकारली त्यामुळेच धावसंख्या 100च्या वर गेली. आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्यावेळेला बॉलिंगसाठी त्यांचा संघ आला त्यावेळेला मयूरने पहिलेच एक मोठा झटका दिला. त्यानंतर 0वर संदीप पाटील आऊट झाला. अभिजित ठाकूरने थोडासा किल्ला लढवला नक्की. त्यानंतर जीवितने 2 षटकार मारले. किशोर लवकर आऊट झाला. प्रफुल्ल 0वर. पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. कारण या अगोदर एका बाउन्सरची वॉर्निंग दिली होती आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. $68 रन. 1 बॉल आणि 39 रनची आवश्यकता. लास्ट बॉल ओव्हर मधला. आणि हा येतोय डॉट बॉल. अशा पद्धतीने हा सामना इथे संपलाय. सामना जिंकलाय I11 ओवे संघाने. टॉससाठी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर यायचं आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय आकाश गणपत तारेकर, ज्याने या मॅचमध्ये रन केले 18 बॉलमध्ये 61. 2000 रुपयाचं पारितोषिक. विशाल जितेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि गुरुनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तर गुरुनाथ म्हात्रेंना मी विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आकाशचा सन्मान केला जाईल. त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्याचबरोबर जे बॉलर आहेत ज्यांनी 6 विकेट आतापर्यंत घेतलेल्या त्यामध्ये मयूर वाघमारेचे 3 विकेट 1500 रुपयाचं पारितोषिक मयूर वाघमारेसाठी असेल. त्यानंतर प्रवीण जगदाळे यांनी 1 विकेट घेतली. प्रसन्नला 1 विकेट घेतली. अंगदनी 1. असे प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्या टीमला दिलं जाईल. म्हणजे ते 3000 रुपये आणि 2000 असे 5000 रुपये पारितोषिक आपण आकाश तारेकरकडे सुपूर्द करणार आहोत आणि ते नंतर तुम्ही वाटून घ्या. तर मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करतो गुरुनाथ म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. तर इथे सन्मान होतोय आकाश तारेकरचा गुरुनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर रायगड स्पोर्ट्सचे नबील शेख यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि इथे टॉस होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये गुरुनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कुणाल नाईक तिथे